नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा, रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढली, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वपूर्ण व सर्वसामान्यांना दिलासा अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड आधार कार्ड सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा, रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली। बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे। भारत सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सूचना दिल्या आहेत। शिधापत्रिका धारकांनी त्यांचे शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केल्यास त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही। यामुळे आधार लिंक करणे हे महत्त्वाचे आहे। यासाठी सरकारने मुदत दिली होती। दरम्यान आता मुदतवाढीबाबत सरकारकडून मोठी अपडेट आली आहे। केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे। बघा, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सुप्रसिद्ध या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार आता रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे। यापूर्वी त्याची अंतिम मुदत 30 जून होती। यापूर्वीही सरकारने अनेक वेळा मुदत वाढवून दिली आहे। आता पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे। बघा, रेशन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार का? पुन्हा प्रश्नचिन्ह। मग का करावं लागणार आहे? बघा, रेशन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार आहे का? भारत सरकारने वन नेशन वन रेशनची घोषणा केली। बघा, आपल्या भारत सरकारने वन नेशन वन रेशनची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। यासाठी सरकारने शिधापत्रिका धारकांना त्यांचे शिधापत्रिका लवकरात लवकर आधारशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या। अनेकांकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत, हे थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। सरकार देशातील सर्व BPL कुटुंबांना शिधापत्रिकेद्वारे स्वस्त धान्य पुरवते। बघा, रेशन कार्ड आधार कार्ड लिंक कसं करायचं? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। ऑनलाईन रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता। पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल। आता तुम्हाला आधार लिंकचा या ठिकाणी पर्याय निवडावा लागेल। यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्यात भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा। यानंतर फोनवर मिळालेला जो OTP आहे तो OTP यामध्ये भरा आणि पुन्हा एकदा सबमिट पर्यायावरती क्लिक करा। यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधार रेशन कार्डशी लिंक झाल्याचा एक मेसेज या ठिकाणी मिळेल। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड लिंक कसं करायचं हे या ठिकाणी आपण पाहिलो। व तसेच रेशन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार का? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। एकूणच सरकारकडून सर्वसामान्यांना ही दिलासादायक बातमी आहे। रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची जी मुदत आहे ती मुदत या ठिकाणी वाढवलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।